नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दी अभ्युदय अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. नुकतंच आपण ऑगस्ट महिन्यातील असणारे सर्व करंट अफेअर, वेगवेगळ्या अँगलचे करंट अफेअर, मग त्यामध्ये राजकीय, आर्थिक, सामाजिक, सोबतच क्रीडाविषयक घडामोडी असतील, मग आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या, भारत पातळीवरच्या म्हणजे राष्ट्रीय पातळीवरच्या, राज्य पातळीवरच्या असणाऱ्या न्यूज, सोबतच त्याच्याशी संबंधित असणारे जे दिवसांचा उल्लेख येतो, कोणते दिवस कसे सेलिब्रेट केले जातात, सोबतच आठवड्यांचा उल्लेख येतो या ठिकाणी, वेगवेगळे वीक, वेगवेगळे असणारे मंथ सेलिब्रेट होत असतात, इयर सेलिब्रेट होत असतात, त्याबद्दल आपण डिस्कशन केलं. आता ते डिस्कशन केल्यानंतर प्रत्यक्षात ते असणारे मुद्दे आपल्याला समजलेत का? ऑगस्ट महिन्यातील असणारे करंट अफेअर्स आपल्याला क्लिअरली समजलेत का? या गोष्टी आपल्याला एक थोडंसं मोजमाप करणं आणि त्याचं असणारं इव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं ना. त्याच इव्हॅल्युएशनसाठी आपण हे सेशन घेतोय. यामध्ये आपण आपला पहिल्यांदा हा असणारा पार्ट 1 डिस्कस करूया, ज्यामध्ये आपण टोटल 10 क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत. जे 10 क्वेश्चन्स फक्त क्वेश्चन आन्सरच्या पद्धतीमध्ये नसतील, याच्यामध्ये आपल्याला एक्सप्लेनेशन घ्यायचं आहे आणि ते एक्सप्लेनेशन टू दी पॉइंट वेगवेगळ्या असणाऱ्या अँगलनं कसे महत्वाचे ठरू शकतात, या सगळ्या बाजूंचा विचार करून आपल्याला क्वेश्चन्स डिस्कस करायचे आहेत. चला मग ऑगस्ट 2024 या महिन्यातील चालू घडामोडी तुमच्या वाचून झाल्यात? खरंच या समजलेत का? आणि त्यावरून आपल्याला प्रश्नांची उत्तरं देता येऊ शकतात का, हे चेक करण्याचं असणारं सेशन आपलं असेल. स्टार्ट करूया आपण या असणाऱ्या सेशनला. स्टार्ट करत असताना ऑब्व्हियसली जे आपण रेफरन्सेस यूज करतो त्याचा उल्लेख तर इथं करतोच आपण. द हिंदू असेल, लोकसत्ता, सकाळ, इंडियन एक्सप्रेस आहे, डेक्कन क्रॉनिकल आहे, PIB आहे, ऑल इंडिया रेडिओ आहे, याचे कंटेंट यूज करतो आणि त्याच्यावरचेच असणाऱ्या न्यूजच्या रेफरन्सच्या माध्यमातून आपण हे MCQ तयार केलेले आहेत. आणि या लेक्चरचे PDF हवे असेल आणि सोबतच आपल्याला अपडेट्स पाहिजे असतील तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल सुद्धा जॉईन करू शकता. द अभ्युदय अकॅडमीच्या नावानं आहे आणि टेलिग्राम चॅनलमध्ये द अभ्युदय अकॅडमी बाय परशुराम सर ही लिंक वापरायची आपल्याला. आणि हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. तुमच्या काही क्वेरीज असतील, अडचणी असतील तर तुम्ही या असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. आपला ऑप्शनल आहे पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल रिलेशन्स. जे विद्यार्थी 2025 साठी तयारी करतायत त्यांच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील, काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही या असणाऱ्या कॉन्टॅक्ट नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, मग हे 10 क्वेश्चन स्टार्ट करूया आपण. चला, पहिला क्वेश्चन आहे काय पहा. गुजरातमधील लोथल या ठिकाणी राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्यासाठी कोणता देश हा भारतासोबत आपल्याला भागीदारी करताना दिसतोय? मग कोणता देश आहे तो? मग जापान आहे, दक्षिण कोरिया आहे, थायलंड आहे का तो व्हिएतनाम आहे, हे आपल्याला सांगायचं आहे. आता लोथल खूप महत्वाचं आहे, कारण का लोथलचा रेफरन्स येतो त्या ठिकाणी हरप्पा मोहनदोजडो संस्कृतीचा असणारा जो काही इनिशिएटिव्ह आपल्याला या असणाऱ्या दोन देशादरम्यान दिसत आहेत, भारत आणि पाकिस्तानच्या अनुषंगाने. सिंधू नदीच्या अंतर्गत असणारी जी काही सिंधू संस्कृती आहे का, त्या असणाऱ्या इंडस व्हॅलीच्या अंतर्गत एक ठिकाण आपल्याला दिसतं, जिथं आपल्याला खूप मोठ्या पद्धतीनं सागरी व्यापार करण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वपूर्ण असणारं बंदर आपल्याला डेव्हलप होताना दिसलं होतं. आणि ज्या बंदरचा रेफरन्स पाहिला तर आपल्याला हे जे या सिंधू संस्कृतीचे असणारे ठिकाणं दिसतात ना, मग जसं आपण हरप्पा असेल, रोपर असेल, सोबतच बघितलं आपण राखीगरी असेल, या ठिकाणी कालीबंगन असेल, या असणाऱ्या ठिकाणांच्या जवळ आपल्याला थोडा आपण जेव्हा गुजरातच्या एरियामध्ये येतो त्यावेळेस आपल्याला ढोलावीरा असेल, लोथल असेल, या ठिकाणी राजोदी असेल, ही ठिकाणं दिसतात. या ठिकाणचं हे लोथल लक्षात घ्यायचं आपल्याला. आणि याच्याशी संबंधित क्वेश्चन्स बऱ्याच वेळा आयोगाने विचारलेत. माझं फक्त एक सिंपल क्वेश्चन आहे, मला याचा आन्सर देण्याचा प्रयत्न करा. या असणाऱ्या ठिकाणांपैकी कोणत्या ठिकाणी घोड्यांचे अवशेष आढळलेले आहेत, त्या ठिकाणाचं नाव मला तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. कारण मोहनदोजडो या नावाचा मूवी पण आला होता बॉलिवूडच्या अंतर्गत, त्याच्यामध्ये सुद्धा घोडा दाखवण्यात आला होता. एक्झॅक्टली त्या असणाऱ्या घोड्याचे अवशेष कुठे आढळलेत का, हा प्रश्न विचारून झालाय राज्यसेवेला. तुम्ही मला याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. मग हा लोथल का महत्वाचा आहे, हा बंदर का महत्वाचा आहे, तर ही आहे लोथलची डिझायनिंग. म्हणजे काय, हे जे बंदर आहे ना, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कोठी दिसतात, या ठिकाणी बघितलं आपण तिथं तर प्रत्यक्षात साहित्य ठेवण्यासाठीचे असणारे कोठारे दिसतात तुम्हाला. पण हे कसं आहे, या ठिकाणी हा असणारा जो काही समुद्र दिसतोय ना आपल्याला, समुद्र आणि नदीनं वाहत आणलेल्या पाण्याचा जो रेफरन्स आहे का, तो इथं काय आहे तर इथं याला मार्ग देण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे जो गाळ वाहून आणला जातो ना नद्यांच्या माध्यमातून, तो गाळ डायरेक्टली बंदरात न येता तो गाळ या फ्लो मध्ये डायरेक्टली जाणार आहे निघून, आणि जे काही पाणी राहील स्वच्छ पाण्याचा रेफरन्स या ठिकाणी असेल तर तो इथं येणार आहे.
आणि त्यामुळं काय होईल की गाळाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट या असणाऱ्या बंदरामध्ये येणार नाही. म्हणजे या असणाऱ्या एरियामध्ये तुम्हाला कंटिन्युअसली गाळ साचताना दिसणार नाहीये. आणि प्लस याला काय केलंय, आउटलेट तयार केलेलं आहे. म्हणजे हे नदीचं पाणी या पद्धतीनं या ठिकाणी बाहेर काढताना दिसतायत आपल्याला. मग ते समुद्राला जाऊन आपल्याला समोर जाताना आणि जाऊन तिथं मिळताना दिसणार आहे. त्यामुळं हा खूप चांगल्या पद्धतीचा असणारा बंदर त्या कालखंडामध्ये निर्माण केला होता. मग त्याचंच हेरिटेज जगाला दाखवण्यासाठी आपण काय करतोय, या असणाऱ्या लोथलला डेव्हलप करतोय. आणि लोथलचा असणारा जो आता हा राष्ट्रीय सागरी वारसा संकुल आहे ना, ज्याला म्हटलं जातं या ठिकाणी NMHC, म्हणजे नॅशनल मेरिटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स. हे कॉम्प्लेक्स तयार करतोय आपण. हे कॉम्प्लेक्सचं आता जर बघितलं तर 55% असणारा एरिया तयार होऊन कंप्लीट झालेला आहे. आता राहिलेला असणारा एरिया कन्स्ट्रक्ट करणं चालू आहे, जो नेक्स्ट इयरला आपल्याला हा असणारा कॉम्प्लेक्स प्रॉपरली ओपन होताना दिसेल. त्यामुळे या असणाऱ्या एरियाकडे खूप जास्त पद्धतीनं लक्ष दिलं जातं. आणि हा जो असणारा जो काही पूर्ण प्लॅन आहे का, हा प्लॅन आपल्याला कोण या ठिकाणी तयार करताना दिसतोय, तर इथं लक्षात घ्यायचं की आपला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कोणासोबत यासाठी इनिशिएटिव्ह घेतोय, तर जपान, दक्षिण कोरिया, थायलंड का व्हिएतनाम. तर हायलाइट बघा की व्हिएतनाम सोबत आपण कोलॅबरेशन करतोय. कोणासोबत करतोय, व्हिएतनाम सोबत कोलॅबरेशन करतोय. मग जर व्हिएतनाम सोबत कोलॅबरेशन करत असो, तर व्हिएतनाम सुद्धा त्याचं असणारं जे काही हेरिटेज आहे का, तो जगासमोर रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतोय. याच असणाऱ्या माध्यमातून त्यांची कनेक्टिव्हिटी आपल्याला तयार होताना दिसते, हे लक्षात घ्यायचं. आणि या बाबतीमध्ये पाहिलं तर हा डिसिजन कुठे घेण्यात आला, तर हा MOU साइन करण्यात आलेला आहे व्हिएतनाम सोबत. याला म्हणतो आपण मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग. हा MOU साइन केला तर कुठे केला या ठिकाणी, तर याला म्हणायचं हैदराबाद हाऊसमध्ये. कुठं करण्यात आला, हैदराबाद हाऊसमध्ये, न्यू दिल्ली या ठिकाणी हा अग्रीमेंट आपल्याला होताना दिसतोय, ह्या असणाऱ्या हेरिटेज कॉम्प्लेक्सच्या असणाऱ्या डिसिजनच्या अनुषंगाने. आणि हा लोथल आपल्याला प्रॉपरली जागतिक स्वरूपामध्ये गुजरातच्या अँगलच्या अनुषंगाने तो जगामध्ये रिप्रेझेंट करायचा आहे. तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि हा असणारा एरिया सध्या गुजरातमधल्या असणाऱ्या कोणत्या गावाशी संबंधित आहे, असा प्रश्न जर आपल्याला केला तर लक्षात घ्यायचं सारगवाला या असणाऱ्या गावाचा रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवायचा. इथं आपल्याला दिसतो तो म्हणजे लोथलचा असणारा हा भाग. त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. गुजरातमधील लोथल हे काय आहे, इथं राष्ट्रीय सागरी वारसा संकुल तयार होतोय. आणि त्यासाठी आपला भारत देश कोणासोबत कोलॅबरेशन करतोय, तर व्हिएतनाम सोबत कोलॅबरेशन करतोय. तर ते इथं आपल्याला लक्षात ठेवायचंय. थोडंसं जे काही मॅप वाईज असणारे मुद्दे आहेत का, जसं मोहनजोदडो असणारा ठिकाण असेल त्या ठिकाणी, सोबतच बघितलं आपल्याला या ठिकाणी चानूदारो असेल, सोबतच बघितलं आपण या ठिकाणी सुतकागनदोर असेल. हे असणारे जे ठिकाणं आहेत काही लक्षात ठेवा, कारण हे तुम्हाला विचारले गेलेले आहेत. प्लस हे असणाऱ्या लोथलचा जो प्रॅक्टिकली एरिया आहे ना, तो कशा पद्धतीनं दिसत होता, काय काय त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेण्याचा प्रयत्न केला होता, कशा पद्धतीनं तिथला असणारा जो काही मड आहे, जो काही गाळ आहे का, त्याचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं जात होतं, हा खूप युनिकनेस आहे. खूप चांगल्या पद्धतीचा असणारा कल्चर इथं आपल्याला डेव्हलप होताना दिसलेला आहे, तोही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. काय पहा या ठिकाणी, युग युगीत भारत. लक्षात घ्यायचं 1 ते 3 ऑगस्ट 2024 दरम्यान युग युगीत भारत संग्रहालयासाठी 3 दिवसीय हे कार्यक्रम नुकतंच कोठे आयोजित करण्यात आलेलं होतं. मग ते मुंबईमध्ये, नवी दिल्लीमध्ये, बेंगळुरूमध्ये का कोलकात्यामध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर लक्षात काय ठेवायचं आपल्याला, जेव्हा जेव्हा या असणाऱ्या युग युगीन भारत हा रेफरन्स आपल्याला दिसेल ना, तर या अंतर्गत लक्षात ठेवायचं की हा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आपला मिनिस्ट्री ऑफ कल्चरच्या माध्यमातून, सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून हा डिसिजन घेतला आहे. आणि त्या मंत्रालयाच्या अंतर्गत एक डिव्हिजन आहे, एक विभाग आहे, आणि त्या विभागालाच म्हटलं जातं या ठिकाणी कोणता, GLAM डिपार्टमेंट किंवा डिव्हिजन. काय नाव आहे याला, GLAM डिव्हिजन. म्हणजेच काय असेल या ठिकाणी, जीचा रेफरन्स लक्षात घ्यायचा, सगळ्या गॅलरीज आहेत, म्हणजे आर्ट अँड कल्चरचा रेफरन्स या ठिकाणी येतोय, कल्चरल मिनिस्ट्रीचा रेफरन्स आहे ना, तर इथं गॅलरीजला रिप्रेझेंट करायचे. सोबत उल्लेख केला या ठिकाणी तर लायब्ररीज असतील त्यांना असणार या ठिकाणी इनिशिएटिव्ह घ्यायचे, आर्चिव्ज असतील आणि म्युझियम्स असतील, यांच्या माध्यमातून यांना डेव्हलप करून भारताचा कल्चरल अस्पेक्ट
जागतिक व्यवस्थेमध्ये दाखवायचं आहे, त्या अनुषंगाने असणारा हा मिशन आहे, हे लक्षात घ्यायचं. युग युगीन भारताचा रेफरन्स याच्यामध्ये येतो आपल्याला, आणि याचा उल्लेख केला तर याच्या पाठीमागचं लक्षात घ्यायचं कारण काय आहे, तर नवी दिल्ली या ठिकाणी जगातलं सर्वात मोठा वर्ल्ड लार्जेस्ट म्युझियम तयार करायचे, याच असणाऱ्या स्कीमच्या अनुषंगाने युगयुगीन भारत संग्रहालयाचा असणारा रेफरन्स म्युझियम जगातील सगळ्यात मोठा निर्माण करायचा, आणि तो निर्माण कुठं करायचंय, तर तो निर्माण करायचंय नवी दिल्ली या ठिकाणी. म्हणून लक्षात घ्यायचा हा कार्यक्रम कुठं आयोजित करण्यात आला होता, न्यू दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. जगातील सर्वात मोठा असणारा म्युझियम आपल्याला या ठिकाणी निर्माण करायचा आहे. हाही रेफरन्स इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. नंतर आपण सर्वांनी मध्यंतरी एक सगळ्यात महत्वाचा असणारा एक हॅशटॅग रन होताना बघितला होता, आणि तो हॅशटॅग होता तो म्हणजे कुठला, तर शी बॉक्स. कोणता होता, शी बॉक्स. शी बॉक्सचा रेफरन्स कशासाठी होता, जर समजा एखाद्या शासकीय ऑफिसमध्ये महिलांवरती काही असणारे मिसबिहेवियर होत असतील, त्यांच्या असणाऱ्या महिलांशी संबंधित असणारे गुन्हे घडत असतील, तर महिला बऱ्याच वेळा ते म्हणजे आपलं नाव उघडकीस येईल बाबा, किंवा आपली बदनामी होईल, अशा असणाऱ्या शंका महिलांच्या मनामध्ये येत होत्या. म्हणून तिथला असणारा जो काही प्रश्न होता, तो समस्या होती, ती उठवण्याचा प्रयत्न करत नव्हत्या. त्या असणाऱ्या एक प्रकारचं ह्युमिलेशन आहे का, स्वतः सहन करायच्या. मग त्यांचा असणारा जो काही हा अत्याचार आहे का, तो समोर यावा प्रत्येकाच्या. त्यामुळं जे अत्याचार होत आहेत महिलांच्या बाबतीमध्ये, ते सरकारी ऑफिसेसमध्ये असतील तर त्याला उघडकीस आणण्यासाठी हा पोर्टल तयार केला होता, शी बॉक्स नावाचा. याच्यावरती आपल्याला ऑलरेडी प्रश्न विचारून झालेला आहे. तर तसाच एक इनिशिएटिव्ह, एक अतिशय महत्वाचा मुद्दा घेऊन येतो या ठिकाणी, तो म्हणजेच कोणतर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सादर केलेल्या नवीन काय असेल या ठिकाणी, इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टीम, मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीचं प्राथमिक लाभार्थी कोण आहे. म्हणजे हे कोणासाठी आणलेलं आहे, हा असणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया सिस्टीम कोणासाठी आणलेली आहे, तर ती खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं आहे का, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आणलेलं आहे का, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणलेलं आहे का, ते शिक्षकांसाठी आणलेलं आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं. मग इथं काय लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रॉनिक्सचा रेफरन्स आलाय म्हणजेच काय करायचंय, तर आपल्याला भविष्यातील असणाऱ्या गोष्टी, भविष्यातील असणारे प्रॉब्लेम्स आयडेंटिफाय करून त्याचं सोल्युशन तयार करण्यासाठी जो डेटा गरजेचा असतो ना, म्हणजे एक्झॅक्टली ह्युमन रिसोर्सेस असणारे, म्हणजे प्रत्यक्षात जे मनुष्य असणारे लोक या ठिकाणी काम करतायत प्रत्यक्षात आपल्या असणाऱ्या सिस्टीममध्ये, त्यांचं कामाचं नेचर कसं आहे, त्यांच्या असणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे रिस्पॉन्स कसा आहे, कोणतं काम किती वेळामध्ये कंप्लीट करतात, तो सगळा डाटा कलेक्ट करण्यासाठी प्रणाली आणली जाते. ही आणली जाते सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, लक्षात घ्यायचं. मग सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून हा सगळा डाटा तयार केला जाईल. म्हणजेच आपल्याला आपल्या भारताच्या अनुषंगाने गव्हर्नमेंट डिपार्टमेंटमध्ये काय करायचे, HR मॅनेजमेंट काय करायचे या ठिकाणी, तर स्ट्रॉंग करायचं आहे. जेव्हा आपण HR मॅनेजमेंट स्ट्रॉंग करू, तेव्हा आवश्यक असणारे सगळे प्रश्न, जे कोणासाठी, सरकारी एम्प्लॉयसाठी असणारे प्रश्न डाटाबेसच्या माध्यमातून तयार करून आपण त्याला काय करू शकतो, भविष्यातील असणाऱ्या प्रॉब्लेमला टॅकल करून आपण त्याचं असणारं स्ट्रीमिंग कशा पद्धतीने चाललं पाहिजे, एकदम फ्लुएंटली गोष्टी सरकारी कार्यालयामध्ये चालल्या पाहिजेत, त्यासाठी हा महत्वपूर्ण इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आणि त्याला लॉन्च कुणी केलेला आहे या ठिकाणी, तर केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी हे सादर केलेलं आहे. लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रॉनिक ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट सिस्टीमचा असणारा उल्लेख या ठिकाणी येतोय. अतिशय महत्वपूर्ण रेफरन्स आहे. कोणासाठी हा लॉन्च केला आत्ताच, हा तर तो सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने आपल्याला हा लॉन्च होताना दिसलेला आहे, तो इथं आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. नंतर रेफरन्स येतो तो म्हणजे क्वेश्चन नंबर 4चा. काय बघा, 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एक्सपो 2024 नेमकं कुठं होणार आहे, हा असणार रेफरन्स. म्हणजे ऑलरेडी झालेला आहे कुठं, तो 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान कुठं झालाय, मग तो नोएडामध्ये झालाय, मुंबईमध्ये झालाय, बेंगलुरूमध्ये झालाय का, तो हैदराबादमध्ये झालेला आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. याचा रेफरन्स काय लक्षात ठेवायचा, हा मुद्दा इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी म्हणजे प्रत्यक्षात सर्व्हिस प्रोव्हाइड करत असताना कशा पद्धतीनं लोकांची सेवा करणं अपेक्षित आहे, वेगवेगळ्या सर्व्हिस सेक्टरमध्ये
प्रत्यक्षात कशा पद्धतीनं ते सर्व करणं गरजेचं आहे, त्यासाठी असणारे प्रोटोकॉल्स कसे असले पाहिजेत, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स कशा पद्धतीनं दिले पाहिजेत, लोकांसोबत कसं वागलं पाहिजे, यासाठी ही कितवी एडिशन आहे, तर ही 7वी एडिशन या ठिकाणी होणार आहे. आणि या 7व्या एडिशन मध्ये जवळपास आपल्याला 1000+ लोकांची असणारी उपस्थिती या ठिकाणी होताना दिसेल. आपल्याला याच्यामध्ये पाहिलं तर वेगवेगळ्या देशांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि तो असणारा इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एक्सपो जो आहे का, तो आपल्याला कुठं भरताना दिसला, तर तो नोएडा या ठिकाणी भरताना दिसलेला आहे. 3 ते 6 ऑगस्टच्या असणाऱ्या कालावधीच्या अंतर्गत आपल्याला हा असणारा रेफरन्स या ठिकाणी कंप्लीट होताना दिसलेला आहे. तो इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. तो एक मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे की हा इंडिया इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटीचा असणारा रेफरन्स या ठिकाणी आपण आणतोय या असणाऱ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने. ग्रेटर नोएडाचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. दिल्ली एनसीआरच्या अनुषंगाने हा मुद्दा आपल्याला इथं हे 3 दिवसाचा असणारा कार्यक्रम होताना दिसलेला आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 5 पहा काय. कोणतं राज्य आहे जिथं 8,000 लोक एकत्र आलेत, चहा असणाऱ्या म्हणजे चहा संबंधामध्ये कामगार जे होते ना, चहाच्या अंतर्गत काम करणारे, चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे असणारे, तर या असणाऱ्या जमातीच्या कलाकारांसह भव्य झुमूर नृत्याचं आयोजन केलेलं आहे. किती? 8,000 लोक या ठिकाणी येतात. आणि थोडंसं आता उत्तरच या ठिकाणी तुम्हाला दिसलं. हा झुमूर फोक डान्सचा उल्लेख केला तर या पद्धतीचा असणारा फोक डान्स या ठिकाणी लोकनृत्याचा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय आपल्याला. मग तो कोणत्या राज्यामध्ये आपल्याला आता कंप्लीट होताना दिसला, तर हा आसाममध्ये होताना दिसला. हा एक आपल्याला ट्रॅडिशनल डान्स फॉर्म आहे, हे थोडंसं इथं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे एक प्रकारचं लोकनृत्य ज्याला परंपरा जोडली जाते आणि त्या परंपरांच्या माध्यमातून या ठिकाणी हा असणारा इव्हेंट साजरा करण्यात आला. 8,000 असणारे चहामळ्यातील असणाऱ्या लोकांच्या मदतीनं इथं कलाकारांचं असणारं एक भव्य झुमूर नृत्य झालेलं आहे. झुमूर नृत्य हा ट्रॅडिशनल डान्स पार्ट आहे. यासाठी असणारे जे इन्स्ट्रुमेंट आहेत का, म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचा उल्लेख केला तर या ठिकाणी येतो मडल, सोबतच उल्लेख केला या ठिकाणी तर बासरी, फ्ल्यूटचाही उल्लेख याच्यामध्ये येतो आणि सोबतच याच्यामध्ये येतो तो म्हणजे कुठला, तर ताल सुद्धा याच्यामध्ये वापरले जातात. तर या 3 असणाऱ्या मेजर साहित्यांचा इन्स्ट्रुमेंटचा रेफरन्स आपल्याला कुठं वापरताना दिसत आहे, तर या असणाऱ्या झुमूर नृत्यांच्या अंतर्गत हे आपल्याला वापरताना दिसलेलं आहे. हे इथं लक्षात ठेवायचं. आणि हा असणारा आसामचा रेफरन्स या ठिकाणी दिसतोय. या असणाऱ्या ढोलांचा रेफरन्स आपल्याला याच्या अंतर्गत वापरताना दिसलेला आहे. ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 6 चा उल्लेख केला तर काय पहा. कोणत्या संस्थेने गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना मानद डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी नुकतीच दिलेली आहे ऑगस्टमध्येच. ते IIT दिल्ली आहे, IIT खरगपूर आहे, IIT मद्रास आहे का IIT कानपूर आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. फक्त हे सुंदर पिचाई यांनाच नाही दिलं तर सीईओ सुंदर पिचाई आणि त्यांच्या असणाऱ्या पत्नी अंजली पिचाई या दोघांना हा असणारा मानद डॉक्टरेट ऑफ सायन्स ही असणारी पदवी त्या ठिकाणी देताना दिसतात. कारण यांनी या ठिकाणी याच IIT मध्ये शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे इथं काय लक्षात घ्यायचं, या ठिकाणी हा असणारा सेरेमनीचा रेफरन्स पाहिला तर या ठिकाणी अल्मा मॅटर या निमित्तानं हा असणारा पुरस्कार या ठिकाणी दिला. म्हणजे ते इथून शिकून इतक्या मोठ्या पदावरती पोहोचलेले आहेत. गुगलचे आणि अल्फाबेटचे असणारे सीईओ सुंदर पिचाई या लेवलपर्यंत गेलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना असणारा आणि त्यांच्या पत्नीला अंजली पिचाई यांना सुद्धा हे असणारे डॉक्टरेट मानद पदवी देताना दिसतात. तर कोण आहे तो असणारा IIT, तर तो आहे IIT खरगपूर. हा त्यांना या पद्धतीचा असणारा ही मानद पदवी देताना दिसत आहेत. हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. मग गुगलच्या सीईओचा रेफरन्स या ठिकाणी येतो. पण यासाठीचं सिलेब्रेशन कुठं झालं किंवा ही असणारी पदवी कुठं दिली, भारतात हा असणारा इव्हेंट झालाय का, तर नाही. ही सेरेमनी झालेली या ठिकाणी कुठं, तर इथं सॅन फ्रान्सिस्को या असणाऱ्या सॅन फ्रान्सिस्कोच्या ठिकाणी आपल्याला हा इव्हेंट होताना दिसलाय. आणि या इव्हेंटमध्ये ही असणारी मानद डॉक्टरेटची असणारी पदवी या ठिकाणी देताना दिसतात. हेही लक्षात घ्यायचं. कोणतं आहे, IIT खरगपूरचा रेफरन्स या ठिकाणी लक्षात घ्यायचा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 चा रेफरन्स बघा. कोणत्या देशाने जागतिक पारंपरिक औषध केंद्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेसोबत एक महत्वपूर्ण देणगीदार करारावर स्वाक्षरी केली आहे. आणि तुम्हाला माहिती असेलच ही देणगी किती आहे, तर ही देणगी आहे 85 मिलियन. किती? 85 मिलियन अमेरिकन डॉलर
एवढी मोठी रक्कम देणार आहे तो देश किती वर्षांसाठी? पुढच्या 10 वर्षांसाठी देणार आहे. आणि ते 10 वर्षांसाठी एवढी रक्कम दिली जाणार आहे, ते सुद्धा त्याच देशातल्या असणाऱ्या सेंटरच्या डेव्हलपमेंटसाठी केली जाणार आहे. म्हणजे WHO एक इंटरनॅशनल लेवलचं असणारं सेंटर डेव्हलप करतोय त्या देशामध्ये, ज्या देशानं WHO सोबत ह्या ट्रॅडिशनल औषधांचा, लक्षात घ्यायचं, जेव्हा जेव्हा पारंपरिक औषधांचं नावं येतील का, तेव्हा तुम्हाला एक तर चीनचं नाव दिसेल, सोबतच लावले येतील ते म्हणजे भारताचं. आणि या भारताच्या नावाचा उल्लेख केला तर काय लक्षात ठेवायचं इथं, तर भारत काय करतो इथं, तर मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालयाच्या असणाऱ्या माध्यमातून एक सगळ्यात महत्वपूर्ण सेंटर आपण ओपन करतोय. आणि त्या असणाऱ्या सेंटरचा डिसिजन घेण्यात आला 31 जुलै, कधी? 31 जुलै 2024च्या कालखंडामध्ये. आणि तो कुठं? या असणाऱ्या WHOचं असणारं जे हेडक्वार्टर आहे ना, कुठे? या ठिकाणी जिनेवाला, त्या हेडक्वार्टरमध्ये हा असणारा डिसिजन घेण्यात आलाय. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयुष मिनिस्ट्री होती तिथं आणि WHOच्या असणाऱ्या अंतर्गत हा करार झाला. आणि हा करार आहे ते म्हणजे आपल्या भारतामध्ये गुजरातच्या असणाऱ्या जामनगर या ठिकाणी, कुठं? जामनगर गुजरात या ठिकाणी इंटरनॅशनल लेवलचं सेंटर तयार होणार आहे. या सेंटरच्या असणाऱ्या फायनान्शियल डिसिजनसाठी जेवढी जेवढी गरज लागणार आहे का, त्या सगळ्या गरजेसाठी भारत स्वतःहून किती देणार आहे, तर 85 मिलियन अमेरिकन डॉलर. आता तुम्ही म्हणाल की भारत स्वतःसाठीच खर्च करतोय, मग याचा फायदा WHOला कसा? लक्षात घ्या, WHO काय करेल? रिसर्च करेल या गोष्टींच्या माध्यमातून. ट्रॅडिशनल, ज्याला आपण जेनेरिक मेडिसिन म्हणतो पहा, याच्या माध्यमातून आपला असणारा मेडिसिनचा रेफरन्स जागतिक लेवलला पोहोचेल. कारण जगामध्ये सध्याला जेनेरिक मेडिसिन मध्ये तर भारत आहेच की, पण त्याचा फायदा आपल्या असणाऱ्या भारताच्या शेजारी जेवढे देश आहेत का, म्हणजे साऊथ एशियन झोन जेवढा आहे का, तिथल्या देशांना ऑटोमॅटिक होणार आहे. आणि त्या सगळ्यांना सुद्धा फायदा या सेंटरचा मिळणार आहे. म्हणून हा अग्रीमेंट खूप महत्वाचा आहे. आणि कुणी केलाय त्या अग्रीमेंटवरती स्वाक्षरी? भारतानं केलेला आहे. आपल्या असणाऱ्या भारताच्या जामनगर गुजरात या ठिकाणी हा असणारा सेंटर ओपन होते, ज्या सेंटरसाठी असणारा डिसिजन काय घेतला, तर 85 मिलियन अमेरिकन डॉलर भारत पुढच्या 10 वर्षाच्या अंतर्गत या ठिकाणी देताना दिसेल. हे इथं लक्षात ठेवणे अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, उत्तर भारत असेल. चला क्वेश्चन नंबर 8 बघूया. काय बघा, अतिश्रीमंतांवर कर लावण्याचा असणारा G20चा असणारा ज्या कराराला कोणत्या देशाच्या प्रस्तावाने प्रेरित केलेले आहे? आता नुकतंच G20च्या देशांनी हा असणारा डिसिजन मान्य केलाय. तो म्हणजेच काय या ठिकाणी, की 1 बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा ज्यांचं असणारं उत्पन्न हे जास्त आहे ना, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्यक्तीचं, म्हणजे वैयक्तिक व्यक्तीचं जर उत्पन्न इयरली तर 1 बिलियन अमेरिकन डॉलर पेक्षा जास्त असेल, तर त्या असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडनं 2% असणारा टॅक्स कलेक्ट करायचा. म्हणजे हा श्रीमंतांवर, म्हणजे अतिश्रीमंतावरचा टॅक्स असेल, तो टॅक्स कलेक्ट करायचा. आणि हा जर डिसिजन परफॉर्म झाला, म्हणजे ऍक्च्युअली हा डिसिजन लागू झाला, तर किती लोकांच्या माध्यमातून आपल्याला हे यंत्रणा कलेक्ट होताना दिसणार आहे या ठिकाणी, तर इथं जवळपास 3000 लोक आहेत, जे G20च्या देशांमध्ये, म्हणजे 19 देश आणि एक युरोपियन युनियनचा असणारा 27 देश, अशा देशांमधून 3000 लोक तरी कमीत कमी या टॅक्सच्या अंतर्गत येतील. आणि जवळपास किती या ठिकाणी, तर 250 बिलियन अमेरिकन डॉलरचा टॅक्स जमा होऊ शकतो. हा असणारा रेफरन्स कोणत्या देशानं दिलाय, जो आता G20च्या देशांनी मंजूर केलेला आहे, हे तुम्हाला सांगायचंय. मग तो भारत आहे का, ब्राझील आहे का, चीन आहे का, का तो दक्षिण आफ्रिका आहे? कोणी सांगितलं की अतिश्रीमंतांवरती 2% टॅक्स या ठिकाणी आकारायचा आहे, तर तो देश आहे ब्राझील. लक्षात ठेवायचं, कोणता देश आहे तो? ब्राझील आहे, जो अतिश्रीमंतांवर कर लावण्याच्या या कराराला या ठिकाणी मान्यता देताना दिसतोय. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 पहा. कोणत्या मिशनसाठी भारताने ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर यांची इंटरनॅशनल स्पेस, बघा आता ISS चा उल्लेख केला या ठिकाणी, तर ह्याला काय म्हणायचं, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणायचं. ओके, यामध्ये निवड केलेली आहे. म्हणजे हा एक जॉईंट एक प्रकारचा मिशन आहे, जॉईंट व्हेंचर या ठिकाणी येतो, ज्याच्यामध्ये कोण कोण येतो, तर याच्यामध्ये येतो इस्रो आणि कोण येतो, तर नासा येतोय. मग लक्षात घ्यायचं, इस्रो आणि नासा हे एकत्र येऊन सगळ्यात महत्वाचा इनिशिएटिव्ह घेत आहेत, ते म्हणजेच काय, तर
ॲस्ट्रॉनॉट जे आहेत का, म्हणजे मानवाला स्पेसमध्ये पाठवायचंय, इंटरनॅशनल स्पेस असणाऱ्या स्टेशनमध्ये पाठवायचंय आणि ते मानवांना पाठवण्यासाठी, मनुष्यांना पाठवायचे, त्यासाठी इस्रो आणि नासा एकत्र येऊन हे काम करतायत. आणि यासाठी ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर हे बॅकअपचं काम करतील. कशाचं काम करतील? बॅकअप देण्याचं. म्हणजे या मिशनला फ्रंट गाईड करणारा नासा इस्रो तर काम करणारच आहे, पण त्यांना एक्स्ट्रा मदतीसाठी कोण काम करणार आहे? तर हे दोन असणारे व्यक्ती इथं काम करणार आहेत. तर ते कोणत्या मिशनसाठी आहेत? तर ते स्वयंसिद्ध 4 साठी आहेत का, गगनयानसाठी आहेत का, आर्टेमिस 2 साठी आहेत का, क्रू या असणाऱ्या क्रू 7 साठी त्यांचा रेफरन्स या ठिकाणी येतोय. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं. आणि इथं लक्षात घ्यायचं, हा जो रेफरन्स आहे का तो येतो या ठिकाणी कुठला? आर्टेमिस 4 साठी. कशासाठी आहे नाव लक्षात घ्यायचं? स्वयंसिद्ध 4, त्यालाच म्हणतो आपण आर्टेमिस 4. आर्टेमिस 2 पण आहे, आर्टेमिस 4 पण आहे, तर तो आहे स्वयंसिद्ध नंबर 4चा मुद्दा या ठिकाणी येतो. आणि लक्षात काय घ्यायचं या ठिकाणी, याचा रेफरन्स आर्टेमिस नाही या ठिकाणी, याचं ऍक्च्युअल नाव आहे या ठिकाणी एक्झोम 2. काय या ठिकाणी? एक्झोम 4. एक्झोम 4 म्हणजे स्वयंसिद्ध हा असणारा चौथा विजन जो आहे ना, त्या अंतर्गत आपल्याला ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्ण नायर हे आपल्याला बॅकअपसाठी काम करताना दिसतील, हे लक्षात घ्यायचं. आणि हेच दोन संस्था इस्रो आणि नासा हे गगनयानसाठी सुद्धा मानवांना इथं स्पेसमध्ये पाठवण्याच्या तयारीमध्ये सुद्धा एकत्र काम करतायत, हे पण थोडंसं लक्षात घेणं अपेक्षित असणार आहे. आणि आजच्या सेशन मधला आपला शेवटचा क्वेश्चन तो म्हणजे 2023 मध्ये नवीन 120 दशलक्ष अमेरिकन डॉलर निधीचं कोणता राईड हेलिंग स्टार्टअप आहे जो आता युनिकॉर्न बनतोय? 2023 मध्ये आपल्या भारतातले असणारे जे स्टार्टअप आहेत ना, त्या स्टार्टअप पैकी किती स्टार्टअप हे युनिकॉर्न कंपन्या बनलेल्या आहेत? तर 3 स्टार्टअप हे युनिकॉर्न कंपन्या बनलेल्या आहेत. आणि युनिकॉर्न कंपन्यांचा उल्लेख या ठिकाणी कसा लक्षात ठेवायचा? इथं युनिकॉर्न कंपन्या म्हणजे ज्या असणाऱ्या कंपनीचं वार्षिक व्हॅल्युएशन, काय लक्षात घ्यायचं? इयरली व्हॅल्युएशन किती क्रॉस होणार आहे? 1 बिलियन अमेरिकन डॉलर क्रॉस होणार आहे, त्या असणाऱ्या देशामध्ये किंवा त्या कंपनीला म्हणतात ते म्हणजे युनिकॉर्न कंपनी. आणि या युनिकॉर्न कंपन्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर लक्षात ठेवायचं, नंबर 1 ला चायना आहे, नंबर 2 ला USA आहे, तर नंबर 3 ला भारत आहे, हे लक्षात घ्यायचं. नुकतंच भारताने 75 वर्षाचं असणार आपलं सेलिब्रेशन स्वातंत्र्य दिनाचं कंप्लीट केलं होतं, तेव्हा भारतामध्ये युनिकॉर्न कंपन्यांची संख्या 100 क्रॉस झालेली होती, पण नंतर ते आपल्याला हळूहळू कमी पण होताना दिसत आहेत. मग 67 वगैरे संख्या आपल्याला दिसते. पण आता 2023 ला 3 असणाऱ्या कंपन्या या युनिकॉर्न कंपन्यांच्या लिस्टमध्ये दिसतात. तर त्यातला असणारा या पहिल्या कंपनीचा उल्लेख केला तर तो कोण आहे? झेप्टो आहे या ठिकाणी. दुसरा उल्लेख केला या ठिकाणी तर तो रेफरन्स येतो या ठिकाणी की जांभळाचा रेफरन्स येतोय, रॅपिडो येतोय का बिक्की येतोय? इथं लक्षात घ्यायचं, ही आहे ती म्हणजे कोण? तर रॅपिडो आहे. जी रॅपिडो काय करते तर या असणाऱ्या राईड कॅटेगरीमध्ये, म्हणजे प्रत्यक्षात इथं काय करतं येतं तर ते ट्रान्सपोर्टेशनच्या अनुषंगाने आपल्याला या असणाऱ्या स्टार्टअप अंतर्गत येताना दिसले. तर ती रॅपिडो आता या ठिकाणी बिलियनियरच्या असणाऱ्या कंपनीच्या कॅटेगरीमध्ये जाते. याचं कारण काय माहितीये का? 2023 मध्ये या असणाऱ्या रॅपिडोला एक अतिशय महत्वपूर्ण असणारा फंडिंग मिळालेला आहे. आणि त्या फंडिंगचा उल्लेख केला तर तो फंडिंग कुणी दिलं या ठिकाणी? तर वेस्ट ब्रिज. कुणी फंडिंग दिलं या ठिकाणी? वेस्ट ब्रिज कॅपिटल यांनी फंडिंग दिलेलं आहे. आणि हे फंडिंग किती या ठिकाणी? तर यांनी फंडिंग दिली जवळपास 120 मिलियन अमेरिकन डॉलरचं फंडिंग दिलेलं आहे. ते आता आपण बघितलं. यांच्या फंडिंगमुळेच या ठिकाणी ही कंपनी आता या असणाऱ्या युनिकॉर्न कंपनीमध्ये ट्रान्सफर होताना दिसते. आणि याच्यासोबतच्या इतर 2 कंपन्या आहेत का ज्यांना 2023 मध्ये युनिकॉर्न कंपन्यांचा असणारा टॅगलाईन प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये एक मुद्दा येतो तो म्हणजे कोणाचा या ठिकाणी? तर तो आहे कृत्रिम. कोणती कंपनी पहिली? कृत्रिम. दुसऱ्या कंपनीचा उल्लेख केला या ठिकाणी तर ती कंपनी असेल या ठिकाणी पेरिफ्योज. कोणती असेल या ठिकाणी? पेरिफोज. या असणाऱ्या 2 कंपन्यांचा उल्लेख लक्षात घ्यायचा ज्यांनी ऑलरेडी 2023 मध्ये युनिकॉर्न कंपनी म्हणून स्वतःचा असणारा स्टेटस प्राप्त केलेला होता. तर आता सध्या या असणाऱ्या राईड हेलिंग स्टार्टअपच्या अंतर्गत युनिकॉर्न होतोय रॅपिडो, हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. ठीक आहे, हे 10 क्वेश्चन्स होते. तुम्ही याला पॉज करून या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्कीच केला असेल. तर असेच आपण कंटिन्युअसली ऑगस्ट महिन्याचे असणारे पार्ट्स घेऊन येऊया. 10 क्वेश्चनच्या माध्यमातून ते टू दी पॉइंट काय आहे एक्झॅक्टली ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया. ठीक आहे, तसंच जे विद्यार्थी 2025च्या असणाऱ्या
नवीन पॅटर्नसाठी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी तयारी करतायत राज्यसेवेच्या आणि UPSCच्या असणाऱ्या प्रिपरेशनच्या अनुषंगाने एकच पॅटर्न झाल्यामुळे दोन्ही एक्झाम आपण एकत्र देऊ शकतो. त्यांच्यासाठी ऑप्शनलची बॅच आहे आपली पॉलिटिकल सायन्स इंटरनॅशनल रिलेशन्स. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. मराठी माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. नोट्स असतील मराठीतून सगळ्या तुम्हाला आणि जवळपास 400+ घड्याळी तास आहे. हे 150-200 तास किंवा 300 तासांमध्ये होणारा सिलेबस नाहीये. हा 400+ घड्याळी तासांचा असणारा सिलेबस आपण कव्हर करतोय आणि यासाठी तुम्ही द अभ्युदय अकॅडमीचं असणार आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि या असणाऱ्या ऍप्लिकेशनमध्ये खूप नॉमिनल फी मध्ये तुम्हाला ही बॅच अवेलेबल होणार आहे. तर ही बॅच जॉईन करू शकता. यासाठी मग आपण वेगवेगळे सेशन ऑलरेडी घेतलेले आहेत आपल्या याच चॅनलवरती तुम्ही बघू शकता. मग गांधीइझम आपण कव्हर केलेला आहे तो बघू शकता तुम्ही. अरविंदो यांचा असणारा जो काही नॅशनलिझमचा व्ह्यू आहे का तो कसा आहे त्याचा व्हिडिओ अवेलेबल आहे. बुद्धिस्ट आयडियोलॉजी काय आहे का ते अवेलेबल आहे. तुम्ही हे व्हिडिओ बघा, तुम्हाला याच्यातून कळेल की एक्झॅक्टली क्वालिटी काय आहे टीचिंगची, कंटेंट कशा पद्धतीने डिलिव्हर होत आहेत आणि किती मोठा असणारा पार्ट तुमचा कव्हर होणार आहे ते मध्ये. सोबतच डॉक्टर आंबेडकर कशा पद्धतीने त्यांना या ठिकाणी अँटी नॅशनलिस्ट म्हटलं जात होतं आणि त्यांच्या असणाऱ्या विचारांची परिवर्तनाची भूमिका कशी होती हे पण आपण कव्हर केलेलं आहे. सोबतच कौटिल्याचं असणारं मंडल थेरी सुद्धा आपण कव्हर केले, ते पण तुम्ही बघू शकता. या सगळ्या असणाऱ्या माध्यमातून आपला ऑप्शनल कव्हर होणार आहे. सोबतच पॉलिटी असेल, करंट अफेअर असेल, या पण बॅचेस अवेलेबल आहेत आपल्या ऍप्लिकेशन्सवरती. मग गुगल प्ले स्टोअरवरती जावा आणि आपल्या ऍप्लिकेशनला डाउनलोड करण्याचा प्रयत्न करा आणि एक्साइटिंग असणाऱ्या बॅचेस अवेल करा. ठीक आहे. आणि हे सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. चला मग थांबूया इथं, आपण भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थांबूया इथं आपण. थँक्यू.